महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीवर अनेक संत होऊन गेले व आपापल्या परीने विविध संदेश दिले. या भूमीवर इतके मोठमोठे संत होऊन गेले आहेत. त्यांची रचनाही इतकी अद्भुत आहे. आपले साहित्य इतके विशाल होते की त्यावर विदेशी लोक रिसर्च करतात आणि त्या ग्रंथांची प्रामाणिकता सिद्ध करतात. आणि हे ग्रंथ आजही इतके प्रभावशाली आहेत. तुम्ही हे ग्रंथ वाचलात तर कळेल की जीवनाचा खरा अर्थ काय आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी माहिती पाहणार आहोत. श्री स्वरूपानंद स्वामी सांगतात की ज्ञानेश्वर महाराज किती ज्ञानी संत होते ते फक्त या 2 ओळीमधूनच कळते. ते म्हणतात, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ज्ञानेश्वर महाराजांचे मूळ नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी होते. त्यांचा जन्म इसवी सन 1275 साली आळंदी येथे झाला. त्यांनी समाधी 1296 साली आळंदी येथे घेतली. त्यांचे ग्रंथ आहेत भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी व शेकडो मराठी अभंग. व या ग्रंथांविषयी आपण पुढे थोडक्यात माहिती पाहणार आहोत. गुरुबंधू होते संत निवृत्तीनाथ. संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे 725 वर्षापूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील परमार्थाच्या क्षेत्रातील न भूतो न भविष्यती असे अजोड व्यक्तिमत्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर. गेली सुमारे 725 वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे, असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर. ब्रह्म साम्राज्य चक्रवर्ती, मतिगुंग करून टाकणारी अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वर भक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्री विठ्ठलाचा प्राणसखा अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दात त्यांना वंदन करतात. करजोडोनिया दोन्ही चोखा जातो लोटांगणी, महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर. प्राणसखा हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे. शुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते अशा पवित्र कुळात त्यांचा जन्म आपेगाव येथे 13व्या शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी शके 1197 इसवी सन 1275 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई आहोत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजी आजोबा होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई हे त्यांचे भावंड होत. आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. श्री विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना 4 अपत्ये झाली. श्री निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. अलंकापुरी म्हणजेच आळंदी हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासांची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्री ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित घेतले. त्यांचे वडील बंधू कृपा सिंधू निवृत्तीनाथ हे भावंडांचे सर्वेसर्वा होते. श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने भगवद्गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका केली. संत ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली असे म्हणतात. या ग्रंथास ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हणतात. भावार्थ दीपिका हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ही ज्ञानेश्वरी भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. पसायदान ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे 9000 ओव्या आहेत. हा ग्रंथ इसवी सन 1290 मध्ये लिहिल्या गेल्याचे मानले जाते. ज्ञानेश्वरीबद्दल आचार्य विनोबा भावे म्हणतात, मराठी साहित्य वजा ज्ञानेश्वरी बरोबर आहे 0. तर श्री संत नामदेव महाराज म्हणतात, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. त्यांचा दुसरा ग्रंथ अनुभवामृत किंवा अमृतानुभव होय. हा विशुद्ध तत्वज्ञानाचा, जीव बहम ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे 800 ओव्या म्हणजे 10 प्रकरणे या ग्रंथात आहेत. तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. चांगदेव 65 या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवाचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी 1400 वर्षे जगले असे मानले जाते, पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले 65 ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव 65 हा ग्रंथ होय. यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ अभंगात्मक 28 अभंग हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. ही वारकऱ्यांची त्रिकाल संध्याच होय. हे अभंग आशय संपन्न तर आहेतच, परंतु प्रत्यक्ष अनुभूती संपन्न आहेत. हरिप्राप्तीचे सोपे सुलभ साधन म्हणजे नामस्मरण होय, असेच हरिपाठ सांगतो. भक्तीला ज्ञानेश्वरांनी पंचम पुरुषार्थ मानले आहे. कर्म इशू बजावा हाच त्यांचा कर्मयोग व भक्तियोग आहे. त्यांच्या वाङ्मयाला परतत्वाचा स्पर्श झालेला आहे. वाङ्मयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कलातीतता असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवासह सर्व भावंडावर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रिया देखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे विशेष. ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय, निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी, जाणीवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव 65, मननाचा मनःपूत महोत्सव हाच अमृतानुभव, मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ, सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत. अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक संत ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या साहित्याचे वर्णन करतात. जो जे वांछिल तो ते लाहो असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणत. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. अमृतानुभव या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या तीर्थावली मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माऊलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या समाधीच्या अभंगामध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला दिलेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगात आढळते.
संतवर ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली. कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218, दुर्मुख नाम संवत्सर इसवी सन 1296, वार गुरुवार. हा ज्ञानसूर्य मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. ज्येष्ठ कवी बा ब बोरकर संजीवन समाधीनंतरच्या वातावरणाचे वर्णन पुढील यथार्थ शब्दात करतात. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रानभरी गोंधळले संत, वेद झाले रानभरी गोंधळले संत. धन्यवाद.